ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रोहिणीजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, त्या उद्देशानं टीका टिप्पणी आणि वेगवेगळे मुद्दे आता निघायला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी मात्र लोकसभा आणि विधानसभेमध्ये रिहर्सल मतदारांची देखील झालेली आहे की कशा प्रकारे राजकीय पक्ष आपल्या मतांचा त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून देतात. अशा वेळेला मतदारांना सामोरं जात असताना मास्टर प्लॅन घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. विश्वासार्हता राजकीय पक्षांची उरली आहे असं तुम्हाला वाटतं का? एकतर जो मास्टर प्लॅन आहे तो मास्टर प्लॅनच असतो. तो आत्ता मला काही चॅनेलवरती सांगता येणार नाही, पण एक प्रत्येक पक्षाची एक स्ट्रॅटेजी ठरलेली असते. पण आज जी आपण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बघतोय की विधानसभेच्या निवडणुकीचा जो तुम्ही उल्लेख केलात त्याच्यामध्ये सरकार आज जे सत्तेमध्ये आहे त्यावेळेस त्यांनी अनेक घोषणा केल्यात, अनेक अशी आश्वासनं दिलेली आहेत की ते पूर्ण करू शकले नाही आहेत आतापर्यंत. त्या घोषणांच्या बाबतीमध्ये आम्ही सरकारला आठवणी करून देतोय. जशी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होतात, तुम्ही अंगणवाडी सेविकांना 15,000 देणार होतात, तुम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार होतात. ह्या सगळ्या अनेक घोषणा ज्या तुम्ही त्यावेळेस केल्या होत्या, ह्या सगळ्या घोषणांचं काय झालं? तुम्ही ह्या सगळ्या घोषणा कधी पूर्ण करणार आहात? तुमच्यातल्याच जे सत्ताधारी पक्षातली लोक आहेत तीच आज आपल्याला सांगतायत की ह्या घोषणा आम्ही कधी केल्याच नव्हत्या, असं कुठलं आम्ही वचन दिलंय का? असं कधी दिलंच नव्हतं. म्हणजे ज्या घोषणांच्या जीवावरती तुम्ही निवडून आलायत आता त्याच घोषणांचा तुम्हाला विसर पडलाय. त्याच्यामुळे सरकारी सत्ताधारी पक्षातल्या लोकांवरती मला तरी वाटत नाही जनतेला विश्वास शिल्लक राहिलेला असेल. कारण सगळे प्रलोभनं, सगळे खोटी आश्वासनं देऊन मतं तर मिळवून घेतली आहेत, पण ती आश्वासनं पूर्तता करताना त्यांची दमछाक होते. आणि येत्या निवडणुकामध्ये आमचे सगळे जे काही एजेंडे असतील हे सत्ताधारी पक्षांनी केलेल्या चुका, त्यांनी दिलेली खोटी आश्वासनं, ते आत्तापर्यंत जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडे गवगवा करतायत की आम्ही फार विकास केलेला आहे, पण एकीकडे कुपोषित बालकांचा मृत्यू मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये होतो आहे. शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे. तुम्ही आजही जर डेटा काढला तर दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं की आपण कृषीप्रधान देशामध्ये राहतो असं म्हणतोय, पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण सगळ्यात जास्त कुठे असेल तर महाराष्ट्रामध्ये आहे. अशी परिस्थिती असताना सत्ताधारी असं म्हणूच करू शकतात की आम्ही फार प्रगती करतोय. प्रगती दिसते कुठे? आणि जी प्रगती ते दाखवण्याचा प्रयत्न करताय, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, तर समृद्धी महामार्गाला तर खड्डे पडलेत, 2 महिन्याच्या उद्घाटनामध्ये खड्डे पडलेत. तुम्ही मालवणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला तो कोसळतो. बरं, तुम्ही परत ते सगळं उभं करतात, ते 2च महिन्यामध्ये त्या पुतळ्याच्या आजूबाजूला खड्डे पडतायत. हा तुमचा विकास आहे? ह्याला तुम्ही म्हणणार आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये विकास साधलाय? सगळ्या गोष्टी सरकारला याचं उत्तर द्यावं लागणार आहे. बरं, सरकारला तुम्ही थेट प्रश्न विचारता तर मला आपल्याला विचारावं असं वाटतं की सध्या जर आपण बाजारात गेलो तर सध्या गाजर सीझन नाहीच आहे, जे हिवाळ्यामध्ये मिळतं खरं तर. आणि मुंबई किंवा अशा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये 12ही महिने मिळणारं गाजर हे वेगळं असतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे रोख असताना नेमकी ही गाजरं आली कुठून? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेला गाजरं देण्याचं काम केलं. तुम्ही बघितलं, मी ज्या आश्वासनांची तुम्हाला यादी वाचून दाखवली, अशा अनेक आश्वासनं आहे. फक्त 4-5च आश्वासनं मी इथे सांगितलीत, पण त्याच्याबरोबर अनेक आश्वासनं आहेत की ते आश्वासनं सरकारने दिली आणि त्या आश्वासनांच्या जीवावरती ते सरकार आज सत्तेमध्ये, पण त्या आश्वासनांचा विसर पडलाय त्यांना. मग त्यांना ही जी महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी गाजरं दाखवण्याचं काम केलेलं आहे तीच गाजरं आम्ही त्यांना देतोय की ही गाजरं खाऊन कदाचित त्यांना लक्षात येईल की तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्ख बनवू शकत नाही. तुम्ही आम्हाला गाजरं खाऊ घालण्याचा जो काय प्रकार करतायत ना, हे कधी ना कधी तुमच्या अंगावरती येणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही ह्या येत्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष हे सक्षमपणे विरोधात त्यांचा आवाज उठवून ह्या सगळ्या गोष्टींचा जाब विचारणार आहे. कुठे शेतकऱ्यांची कर्जमाफी? तुम्ही महिलांना 2100 रुपये देणार होता, द्या ना. तुम्ही ज्या घोषणा केलेल्या होत्या त्या कधी पूर्तता करणार आहात? तुम्ही वीज बिल सवलतीमध्ये जे काय माफ करणार होता ते वीज बिल सवलत मिळतंय का? आज नाही मिळत आहे. तुम्ही सोलर देतायत, सोलर देण्याचं तुम्ही लोकांना सांगतायत की सगळ्या शेतकऱ्यांनी सोलर घ्यावं, ते आहे का फिजिबल? ग्रामीण भागामध्ये जर शेतकऱ्यांनी सोलर लावलं तर त्यांच्या मोटारीतनं ते पाणी उपसू शकणार आहेत का? ह्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, ह्याचं उत्तर सरकारला द्यावी लागणार आहेत. तुम्ही 2 ते 3 सेशन झालेत, सरकार हे सेशन झालं की निर्णय घेऊ, ते सेशन झालं की निर्णय घेऊ, असं करत करत तुमचे 7 महिने निघून गेलेत. आत्ता तुम्हाला त्याचे उत्तर द्यावे लागणार आहेत आणि ते उत्तर आम्ही विरोधी पक्ष घेतल्याशिवाय काय शांत बसणार नाहीयेत. आणि त्याच्यासाठी आठवण म्हणून ही त्यांना गाजरांची माळ आम्ही आज त्यांना घातली आहे.
अजूनही सरकारने जर निर्णय घेतला नाही तर आम्ही त्यांच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या स्वयंपाक खोलीपर्यंत ही गाजरं पाठवणार की आत्ता यांना गाजरं खाऊ घाला आणि त्यांना आठवण करत राहा. बरं, आक्रमक पवित्रा तर आपण एका बाजूला घेतलेला आहे, मात्र जसं तुम्ही गावाकडे जाता त्यावेळेला शेती वगैरे या गोष्टींकडे लक्ष